दिल्लीत तिन्ही सैन्य दल प्रमुख सीडीएस यांची संरक्षण मंत्र्यांची बैठक। सैन्य दल प्रमुखांनी बदला घेण्याचा पर्याय सुचवल्याची माहिती। कोणत्या पद्धतीने बदला घ्यायचा यावर चर्चा। पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर। चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड। दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलची मदत मिळाल्याचाही संशय। पहलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता। 40 मिनिटं बेधुंद गोळीबार करून अतिरेक्यांकडून 26 जणांची हत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 4 दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 26 तारखेपर्यंतचे मोदींचे कार्यक्रम स्थगित। पंतप्रधान कार्यालयाची माहिती। पहलगाममध्ये 4 दहशतवाद्यांचा गोळीबार कॅमेऱ्यामध्ये चित्रित। हल्लेखोर आदिल गुरी आणि आसिफ शेखची ओळख पटली। लष्कर-ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती। पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता। पहलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही। भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही। अमित शहांची एक्स पोस्ट चर्चेत। पहलगाम हल्ल्याची पहिली दृश्य एबीपी माझावर। पैसरन व्हॅलीत पर्यटकांवर झाला अंधाधुंद गोळीबार। 40 ते 50 राउंड्स फायर। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू। डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 तर पनवेलमधल्या एकाचा समावेश। महाराष्ट्रातल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। किती पर्यटक अडकले याची ठोस माहिती नाही। सर्वांना सुखरूप आणण्यासाठी यंत्रणा कामाला। राज्यातील 6 मृतांचे पार्थिव आज 3 विमानांनी आणणार। मुख्यमंत्र्यांकडून आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, माधुरी मिसाळ आणि गिरीश महाजनांवर वेगवेगळी जबाबदारी। दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या पर्यटनाला फटका बसण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त। अनेक पर्यटक आपापल्या राज्यात माघारी फिरायला सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।